मित्र, तुम्ही कधी भयसापळ्याचा पोपट बघितलाय? पोपटाला पकडायला जाळं लावलं जात नाही. म्हणजे असं एखाद्या पारध्यानं जाळं लावलंय आणि पोपट पकडलाय असं कधी होत नाही. पोपटाला पकडायची एक साधी सोपी आयडिया आहे. एक गुळगुळीत दांडी, ज्याच्यावर पाय ठेवला की निष्ठून जाईल अशी गुळगुळीत दांडी एका झाडावर लटकवली जाते आणि त्या दांडीला पोपटाला आवडतील असे पदार्थ लटकवले जातात. पोपट येतो, त्या दांडीला पकडतो आणि पदार्थ खाऊ लागतो. खाणं सुरू असतानाच ती दांडी अशी हेलकावे खात असते. दांडीवरून पाय निष्ठू नये म्हणून त्या दांडीला पोपट घट्ट पकडून बसतो. खाऊन झालं की त्याला आता उडायचं असतं, पण त्याच्या मनात एक धास्ती असते की दांडीहून पाय निसटला तर आपण पडू. म्हणून तो दांडीला पायाने घट्ट पकडतो आणि पंखांची फडफड 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 करत राहतो. कितीही पंख हलवले तरी उडता येत नाही, कारण दांडीला घट्ट पकडलेलं असतं. याला म्हणतात भय सापळा. पडण्याचं भय असा सापळा लावला की ते पोपट त्या सापळ्यामध्ये अलगद अडकतो. आपण सगळे हिंदू या भयसापळ्यात अडकलेले पोपट झाले आहोत. धर्म निसटला तर आपण पडू, आपण संपून जाऊ असं आपल्या सगळ्यांना वाटतं आणि आपण त्या दांडीला घट्ट बिलगून बसतो. पंखातलं बळच विसरून गेलेलो असतो. पाय सोडला आणि पंख फडफडवले तर आपण उडून जाऊ हे आपण विसरून गेलेलो असतो. त्या दांडीला आपल्या जगण्याचा आधार समजतो. दांडी सोडली की मी मेलो हे भय आपल्या मनात येतं आणि दांडीला चिटकून राहून मरतो. ज्याला जगण्याच्या आधाराकरता आपण पकडून ठेवलंय तेच आपल्या मरणाचा आधार बनतं. पंख फडफडवून उडणे हा धर्म पोपटाचा असतो. तो दांडीला धर्म समजतो आणि मरतो. हिंदूंचं वेगळं काहीच झालं नाही. हिंदूंनी आपल्याला सांगितल्या गेलेल्या कथांना, कर्मकांडांना आपलं धर्म समजलं, कर्म सोडून दिलं, कांड सुरू केलं आणि त्या कांडाला चिटकून राहिलेल्या हिंदूंनी आपल्या पंखावरचा विश्वास सोडून दिला. आपण सोडला हे तर मरू या भयातून आपल्या कर्मकांडी वृत्तीला, कांडाला चिटकून बसलो. कर्म सोडून दिलं पंख फडफडवण्याचं. गडबड इथे होती आहे. दोष आपण अन्य धर्मीयांना देतोय. नाही, मुसलमान असे असतात, ख्रिश्चन असे असतात, ते धर्म पसरवायला येतात, मग त्यांचं धर्मांतर रोखता येत नाही का? त्यांना थांबवता येत नाही का? माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुमचे हात कोण बांधले आहेत? तुम्हाला कोण जावा म्हणताय? तुमचा धर्म प्रसार कोण रोखलाय? जसा त्यांना धर्म प्रसार करायला कोणी रोखलं नाही, तसं माझ्या धर्मातलं चांगलं सांगायला मला कोण रोखलाय? नाही सांगत आम्ही. त्याचं कारण आहे, आम्हालाच ते समजलेलं नाही. माझ्यात काय चांगलं आहे, माझा धर्म काय, ते समजलेलं नाही. कृष्णचरित्र असेल किंवा रामचरित्र असेल, यातून आम्ही काय घेतो? आदो रामो तपो वनाधिगमनम. राम जन्माला आला, रामनवमीला पाळणा हलवा, 12चं 12 5 झालं, 12 10 झालं, कीर्तन लांबलं तरी हरकत नाही, गुलाल उधळा, प्रसाद वाटा, मग ठुमक चलत रामचंद्र गाणं ऐका, वा वा काय छान आहे म्हणा. मग रामाला शिकायला पाठवा, राम शिकून आला विश्वामित्रासोबत पाठवा. एवढा मोठा करून टाका की लगेच लग्न करून आला पाहिजे. बाग में सीता खडी की खडी रह गई, छान गाणं म्हणा. मग लग्न झाल्यावर काही दिवस नीट राहू द्या. मग कैकेयीच्या मनात भरताला राज्य मिळालं पाहिजे असं बघा. मग वनवासाला पाठवा, रावणानं सीता पळवून नेऊ द्या, वापस आणू द्या, राज्यकारभार सुरळीत चाललेला आहे. झाली आमची रामकथा. आणि रामकथा ऐकून पुण्य मिळतो या भ्रमापोटी वाट्या वळत वळत रामकथा ऐकणाऱ्यांना पुण्य मिळत नाही, रामही कळत नाही. रामकथा ऐकणं हे
पुण्य मिळवण्याचं साधन नाही आहे. रामकथा ऐकल्याने पुण्य मिळत नाही. सगळे भागवत कथाकार, रामकथाकार यांना माझी विनंती आहे, नैमिषारण्यात कलियुगाच्या प्रारंभाला नारदांनी जे सांगितलं त्यानंतर सगळ्या ऋषींनी जे सांगितलं ते सांगा. त्यांनी काय सांगितलं? आता देव येणे नाही, मेरे कर्ण अर्जुन आएंगे हा विश्वास काढून टाका डोक्यातून. येणार नाही आता ते. माझ्या पोराची सत्ता येईल म्हणून वाट बघणारी एक तिथली आई आणि राम पुन्हा येतील आणि मेरे कर्ण अर्जुन आएंगे म्हणणारी एक इथली आई, दोन्ही सारखे आहेत. दोघींची स्वप्न पूर्ण होणार नाही आहेत. कयामत से कयामत तक स्वप्न बघितली तरी ती पूर्ण होणार नाही आहेत. हे बाबा काही अजून 10 वर्ष जात नाही. मग काय सांगितलं? अरे विनाकारांचा भ्रम जो डोक्यात पाळलेला आहे ना तुम्ही, विनाकारांचा भ्रम डोक्यात पाळलाय की राम आएंगे, ते येणार नाही आहेत. आलेल्या रामानी जो काही संदेश तुम्हाला त्यांच्या आयुष्यात देऊन ठेवलाय तो पाळला तरी राम आएंगे हा विश्वास तुमचा सार्थ होईल. कलियुगात देवानं सांगितलेल्या पद्धतीनुसार आचरण कराल आणि नामस्मरण कराल तर देवप्राप्ती होते. देवप्राप्ती होत नाही असं नाही, देव दिसत नाही असं नाही. देव दिसतो, आरामात दिसतो, कोणालाही दिसतो. रामकृष्ण परमहंसाला तो दिसला होता आणि त्यांनी विवेकानंदांना तो दाखवला होता. तुम्ही समुद्रात बुडायला लागलात, अचानक लाईफ जॅकेट घातलेला माणूस तुम्हाला वाचवायला येतो, तुम्हाला वाचवून बाहेर काढतो. देव त्याच्या रूपाने येतो. देश बुडायलेला असतो आणि बुडालेल्या देशाला वाचवायला एक लग्न न केलेला माणूस येतो, देश वाचतो. देव त्या रूपात येतो. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपला चष्म्याचा नंबर वाढलाय. देव आलाय का दानव आलाय तेच कळत नाही. ज्या देशाचा कारभार चालवताना धर्म येत नाही तो देश देश राहत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे देव, देश आणि धर्म या तीनही शक्ती आपण एकत्रच समजतो, एकत्रच समजतो. गंमत अशी आहे की रामचरित्रातल्या गोष्टी काय समजायला हव्यात त्या आपल्याला कळल्या पाहिजेत. उद्या परवा इथे एक सामुदायिक मुंजीचा कार्यक्रम होणार आहे. त्यात एक चांगली गोष्ट मी बघितली आणि गोविंदपूरकरांना एक सूचना पण केली. त्यात ब्राह्मण, गुरव, सोनार या समाजाच्या व्रतबंध संस्काराचा कार्यक्रम आहे. त्यात करू पाहणा इच्छिणाऱ्या मराठा समाजाचाही व्रतबंध संस्कार करावा अशी माझी सूचना आहे, ज्यांना करता येतो त्यांना. कारण मी खात्रीनं श्लोकासहित सांगतो, द्विज हा शब्द दुसऱ्यांदा जन्म घेणारा तो द्विज या अर्थाने आहे. बरोबर आहे सिंगावकर महाराज? दुसरा जन्म काय आहे? पहिला लौकिक अर्थाने मातेच्या गर्भातून टॅहा केला तो धर्मजन्म, आणि दुसरा जन्म द्विज हा कोणता आहे? ज्ञान संपादन करणे हा दुसरा जन्म आहे. द्विज झालेला प्रत्येक ब्राह्मण म्हणजे ज्याला ज्ञान मिळालंय तो ब्राह्मण, ही आपली व्याख्या आहे. आणि द्विज होण्याची प्रक्रिया कुठून सुरू होते? तो उपनयन संस्कारापासून. त्यामुळं ज्याचा उपनयन संस्कार पूर्वी सगळ्यांना जाणवं होती, हळूहळू काही लोकांनी काढली, जशी माकडाच्या शेपट्या गळाल्या तसे काही जणांचे जानवे तुटले. आजही किती ब्राह्मणांच्या गळ्यात जानवे आहेत मला माहीत नाही. असलेले पांढरे शुभ्र किती आहेत ते सांगावं. आता कार्यक्रम संपला की काढून बघावं की पांढरे शुभ्र किती आहेत. बहुतेकांची काळी झाली नाही तर पिवळी पडली. ज्याला घातलेलं जानवं धुवायला वेळ नाही त्यांनी सांगायचं मी फार कर्मठ आहे, 6 पदरी आहे माझ्याकडे. तो द्विज. या हिंदू धर्मात महिलांनाही ज्ञान मिळवण्याचा अधिकार होता. आता पुढचं वाक्य बोलतो, धर्ममार्तंडांना आवडणार नाही. महिलांना वेदाधिकार सुद्धा होता. महर्षी मंडन मिश्रांच्या पत्नी भारती मंडन मिश्र शंकराचार्यांच्या सोबत झालेल्या विवादामध्ये आपल्या पती आणि शंकराचार्यांच्या वादात न्यायाधीशाचं काम करत होत्या. म्हणजे भारती मंडन मिश्रांना वेदाची अक्कल होती की नाही?
एवढंच नाही तर शंकराचार्यांनी भारती मंडन मिश्रांना शब्द दिला त्यांचं ज्ञान बघून की देवी, आपलं ज्ञान बघून मला इतका अभिमान वाटतो आहे की मी यापुढे माझ्या शंकराचार्यांची एक शाखा त्याच्या नावाच्या पुढे भारती हा शब्द लावेल. कोल्हापूरला जा, करवीर पीठाच्या सगळ्या शंकराचार्यांच्या पुढे भारती हे नाव दिसेल. ते भारती हे नाव भारती मंडन मिश्र या स्त्रीचं आहे. या देशामध्ये अनेक विदुषी होऊन गेल्या. रामचरित्रातली कैकई, तिला 3 वरदान खुश दिले. दशरथाला काही नाद होते त्यामुळे ते गेल्यावरती बाई छान दिसली, तिला म्हणले घे 3 वर. असं नव्हतं केलं ते. दशरथाच्या सोबत कैकई युद्धभूमीवर गेलेली होती आणि दशरथावरचा प्राणघातक हल्ला कैकईने आपल्या अंगावर झेलून त्याचा प्रतिवाद केला होता. स्त्री युद्धात जात होती, स्त्री वेदांचा अभ्यास करत होती, स्त्री सकल कलांच्या मध्ये पुरुषांच्या बरोबरीने होती. कोणत्याही ऋषीच्या आश्रमात ताई ऋषीपत्नी होत्या. फक्त पुरुषांचा आश्रम होता आणि पुरुषांच्या आश्रमात पुरुषांना शिकायला पाठवलं जात होतं का? नाही. त्यामुळं मी ठासून सांगतो, कोणता धर्ममार्तंड अमुक एक मंत्र बाईनी म्हणू नये, त्याचं तेज, त्याचं हे, त्याचं ते असलं काही असेल तर तो थोतांड आहे, हे लक्षात ठेवा. थोतांड आहे. काही पुरुषांनी आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी हे सांगितलं, बस, बाकी काही नाही. कोणताही मंत्र जितका पुरुषांना म्हणण्याचा अधिकार आहे तितकाच तो स्त्रियांना म्हणण्याचा अधिकार आहे. अपवाद काही स्थिती, ती स्थिती ही का तर तेज, शारीरिक क्षमता या सगळ्यांचा मिलाप बसत नाही म्हणून. आणि तसं जर असतं, स्त्री दुय्यमच असती तर रामाने कैकईचा शब्द कशाला पाळला असता? सावत्राई. रामाने बायको सोबत नेली असती का? स्त्री दुय्यमच आहे तर प्रत्येक क्षणाक्षणाला सोबत आहे ती. अहो, लग्न करतानाच तुम्ही मंत्र म्हणता धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामी. मग धर्मेच अर्थेच कामेच एवढं सगळं सांगून सुद्धा पुन्हा स्त्रीला अमुक अधिकार नाही असं म्हणणारा भामटाच की नाही? खोटारडाच की नाही? भामटा नको, खोटारडाच की नाही? गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. आणि मग या धर्ममार्तंडांनी भयसापळ्याला अडकलेल्या पोपटांनी धर्म पाठ केला आणि पाठ केलेला धर्म आपल्या सोयीनुसार मांडायला सुरुवात केला. आमची गडबड इथे झाली. आम्हाला हिंदूंना मुसलमानांनी मारलं नाही, ख्रिश्चनांनी मारलं नाही, हिंदूंनी मारलं. कसं? सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की रावण नावाचा फालतू माणूस सीतेला पळवून नेतो. आमचा राम, त्यांचा रावण. मुळात राम रावण हे मतभेद, हे युद्ध भावकीचं होतं. होय, काय संबंध? लंका, अयोध्या, भावकी. राम कोणत्या वंशात जन्माला आले? रघुकुल. रघुकुलाचा पहिला पुत्र ज्याला आपण मानतो तो मनु. मनुचा बाप इक्ष्वाकू, इक्ष्वाकू वंश. इक्ष्वाकूच्या 4 पिढ्या आधी त्यांचा बाप कोण? शिंगावकर महाराज, ब्रह्मदेव. म्हणजे रामाच्या कुळाचं मूळ कुठे सापडतं? ब्रह्मदेवाच्या मध्ये. हे पुढे सगळे राजे होऊन, क्षत्रिय होऊन पुढे काम करू लागले. चला रावणाच्या कुळाकडे जाऊ. रावण कुणाचं पोरग? महर्षी पुलत्स्य. महर्षी पुलत्स्य कुणाचं लेकरू? महर्षी विश्रवा. महर्षी विश्रवा कुणाचं लेकरू? पुन्हा ब्रह्मदेव. एकाच ब्रह्मदेवा बसलेला राम आणि एकाच ब्रह्मदेवा रावण. झाले की नाही भाऊकी? राम रावणाचं भांडण हे भाऊकीचं भांडण होतं
आपण त्यात आपल्या सोयीचा धर्म शोधू लागतो. मग शोधायचाच आहे. ताई म्हणाल्या भाऊकीचं वैर पहिल्यापासून आहे. एकाच घरात एक वाकडा निघतो आणि एक चांगला निघतो, हे पहिल्यापासून आहे. अगदी अनेक काळापासून चालतं. एक भाऊ फार वाईट, एक भाऊ फार चांगला, असं आपण म्हणत असतो. हे ह्याच्याच पोटचा आहे का? पृथ्वीच्या पोटी हिरे गार गोटी आपण म्हणतोच की. पृथ्वीच्या पोटातून हिरेही निघतात, जसा रामाचा वंश निघाला. पृथ्वीच्या पोटातून गारगोटीही निघते. आता काय काय पृथ्वी नुसत्या गारगोट्याच काढतात, त्याला काय करावं? मग या सगळ्या दोन कुळांच्या मध्ये रामायणाची कथा बहरत राहते, फुलत राहते. आणि याच्यामध्ये आणखी एक बंधू समूह येतो भाऊकीत यांच्या. आणि हा बंधू समूह म्हणजे सुग्रीव वालीवाला. सुग्रीव आणि वाली यांचा बंधू समूह येतो. तीन बंधू समूहाची ही कथा, रावण, राम, सुग्रीव, वाली. बस, ह्याच्या पलीकडे रामायण नाही. जसं रामायण दोन ओळीत सांगणारे लोक आहेत ना, आदो रामो तपो वनादिगमनम. रामायण काय? या तीन बंधू समूहाची कथा आहे. आता राम आमचा असं आपण म्हटल्याबरोबर काही लोक रावण आमचा म्हणतात. मग तो आदिवासी होता, तो वनवासी होता, मग त्याला जाळ आलं तर खबरदार, ही असली वाक्य बोलली जातात. मी त्यांना सांगत असतो, राम ब्रह्मदेवाच्या पुत्रापैकी वर्णांतर करून क्षत्रिय झाला, तर रावण हा पूर्ण ब्राह्मणाच्या कुळात ब्राह्मणच राहिला. त्यामुळं रावण आमचा. आम्ही आमच्या रावणाला जाळू, हाणू, मारू, पुरू. तुमच्या बापाचं काय चाललंय? रावणावर फुकट अधिकार कोणी सांगायचा नाही. कारण महर्षी विश्रवा, महर्षी पुलत्स्य यांच्या पोटी जन्माला आलेलं राक्षस पत्नीचं अपत्य म्हणजे रावण. बायको राक्षस आली की पोरग कसं निघतं याचं उत्तम उदाहरण तेव्हापासून आहे बरं का, आत्ता नाही. बाप चांगला असला म्हणजे लेकरू चांगलं असेलच असं नाही, बायको चांगली असावी लागते. मुळात रावणाचं जे वर्णांतर झालंय ते लक्षात घ्या. वर्णांतर झालंय. जर जात आईकडून मिळत असेल नसेल, वडिलांची मिळत नसेल, वडिलांच्या कुळाकडून, इकडच्या नाही, इकडच्या वडिलांच्या कुळाकडून जात मिळत असेल, तर रावणाची जात कोणती? मग रामाशी खरा पंगा कोणाचा? राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत? ज्यानं आपल्याच कुळाचा अपार सत्यानाश केला, त्याचं मंदिर काढून त्याची पूजा करण्याचा शहाणपणा आमच्याकडे आहे. कारण राजा राम आम्हाला हवाय, तो उत्कृष्ट आहे. भलेही माझ्यावर असोड ओढला असेल, पण तो राजा असा राजा की जो या सृष्टीसाठी आवश्यक आहे, तो माझं आराध्य आहे. कारण त्यानं माझ्यातल्या दुर्गुणाला संपवलंय. हा राम आम्हाला पावला पावलावर संदेश देत जातो. रामाच्या जन्माचं मूळ कुठे आहे तुम्हाला माहित आहे? पुत्रकामेष्ठी यज्ञ केला, दशरथा गे हे पायसदान म्हणून देवाने पायसदान दिलं. पुढे वर्षभरामध्ये तिन्ही बायकांना गर्भ राहिला आणि तिघींच्या पोटी 4 पुत्र जन्माला आले. झाला राम जन्म. नाही, दशरथाला लेकरं होती. शांता नावाची जी मुलगी होती ती आपल्या साडूला, अंगराज रोमपादाला दत्तक दिलेली होती. आता दत्तक दिली होती की नव्हती यावर खल होऊ शकेल, पण शांता नावाची एक मुलगी अशी होती जी अंगराज रोमपाद, जो दशरथाचा साडू होता, त्याच्याकडं वाढणारी ती मुलगी. रोमपादाला एक शाप होता. कथा खूप शॉर्ट सांगतो, त्यात विस्तारानं जात नाही. रोमपादाला शाप होता देवाचा की तू आपल्या पोरीच्या प्रेमात इतका आकंठ बुडालायस की तुला आलेल्या अतिथीचं भानही राहत नाही, तुझ्या राज्यात दुष्काळ पडू दे. आता करायचं काय हा रोमपादा समोरचा प्रश्न होता. त्यांना सांगितलं की बाबा तू ज्याला नाराज केलंय त्याला खुश कर. ते म्हणले म्हणजे? विभांडक नावाचे एक ऋषी वनात राहतात, त्यांचा एक शृंग नावाचा मुलगा आहे, तो या जंगलोकांच्या पासून दूर राहतो. त्या शृंगासोबत शांतेचा विवाह कर, त्या शृंगाला जावाई म्हणून पूजा करायला लाव, मग तुझ्या राज्यात आबादी आबाद होईल.
विभांडक ऋषीचा मुलगा शृंग याच्या सोबत ब्राह्मणासोबत क्षत्रिय पुत्रीचा विवाह होतो. पहिला तुमचा वर्णभेद तुटला. जमतच नसतंय, नाडच बघितली पाहिजे, आपली शाखा कुठे आहे, गोत्र एक नाही आलं पाहिजे. ते ठीक आहे, गोत्र एक नाही आलं पाहिजे, शाखा कुठं जमते, पत्रिकाच नीट बघितली पाहिजे, आंतरजातीय विवाहच नको. दशरथानी आपली पोरगी साडूची का असेना शृंग नावाच्या ऋषीसोबत विवाह लावून दिलेली होती. हे लफडं इथं थांबत नाही, पुढे अजून आहे. तुम्ही विश्वामित्राची आणि रामाची कथा बघितली आहे. विश्वामित्राचा जन्म कसा आहे तुम्हाला माहित आहे? अहो, विश्वामित्राचा मुळात विश्वामित्र ऋषी नव्हतेच, विश्वामित्र क्षत्रिय. विश्वामित्राच्या बहिणीने आपल्या आईसाठी पूजा केली, प्रसादाचे 2 भाग केले. त्या ऋषींनी सांगितलं की 2 भाग प्रसादाचे करतो आहे, एक मोठा भाग आहे तो तुझ्या आईला दे, यातून प्रचंड शक्तिशाली असा पुत्र जन्माला येईल, तो क्षत्रिय गुणांनी युक्त असेल. हा दुसरा प्रसाद घे, अत्यंत महाज्ञानी पुत्र जन्माला येईल, तो तू खा. आली विश्वामित्राची आई लगबग 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 करत. तिनं बघितलं, प्रसाद ठेवलाय, खाऊन टाकला आणि नेमका पोरीचा खाल्ला. आता उरलेला आईचा म्हणून पोरीने खाऊन टाकला. आईच्या पोटी ऋषी विश्वामित्र जन्माला आले आणि पोरीच्या पोटी जमदग्नी जन्माला आले. सगळे क्षात्रगुण. त्यांच्या पोटी परशुराम जन्माला आले, सगळे क्षात्रगुण. आता आमचा घोटाळा आहे परशुराम, आम्ही आमचे म्हणतो पूजा करतो. हा घोटाळा नाही आहे. ही एक आदर्श व्यवस्था घालून दिली आहे की जे जे म्हणून उत्तम आहे, उदात्त आहे, मंगल आहे, ते कोणत्या वर्णात जन्माला आलंय हे महत्वाचं नाही आहे, ते जन्माला आलंय हे महत्वाचं आहे. तेडा है पर मेरा है हे वाक्य फक्त जुही चावलाच्या तोंडी शोभतं, आमच्या नाही. कारण रावण आमचा असून आम्ही टाळला. इथे वर्णव्यवस्था बदलत जाते. रामाच्या आयुष्यात या अशा वर्णाची वेगवेगळी माणसं आलेली आहेत. म्हणूनच रामकथा समजून घ्यायची असेल तर ऋषी शृंग, राजा निषाद, ते पुढे शबरी आणि शेवटापर्यंत आपल्याला जावं लागेल, ते रावणाचा भाऊ विभीषणाच्या पर्यंत. रामनवमीच्या आधी ही कथा मी मुद्दाम तुमच्या समोर या स्वरूपात मांडतोय की आम्ही आमच्या रामाला समजून घेतलं पाहिजे. राम जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्याच्याशी संबंध असतो शृंगांचा. रामाला जनकापर्यंत घेऊन जाणारे असतात ऋषी विश्वामित्र, जे क्षत्रिय असूनही ब्राह्मण झाले. विवाह घडवणारे विश्वामित्र, जन्माचं कारण ऋषी शृंग. आणि ज्यावेळी शाप मिळतो तेव्हा, किंवा ज्याला वनवासात जावं लागतं, तेव्हा रामचंद्र वनवासाला निघाल्यावर त्याच ऋषी शृंगांच्या शृंगवेरपूर गावामध्ये, जे जंगलातलं आहे, आता नाही जंगलातलं आहे, तामसा नदीच्या तीरावरचं, त्या जंगलावरती राज्य आहे एका निषाद राजाचं. आणि तो रामाला आपला बंधू समजतो, आपला स्वामी समजतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा रामाला कोण मदत करत असेल तर तो निषाद राजा मदत करतो. हा निषाद नुसता रामाला आपलं राज्य देऊ करतोय असं नाही. तो म्हणतो हे माझं राज्य घेऊन टाका, तिकडून काढलंय ना हे राज्य तुमचं. अरे ते म्हणले मला वनवासाचं पण मिळालंय, नुसतंच राज्य काढून नाही घेतलं, मला वनवास केला पाहिजे पूर्ण. ते म्हणले पण माझं राज्य घ्या ना, मी तुमचा सेवक. आणि मग हा निषाद रामाला सोबत करायचा प्रयत्न करतो. त्यावेळी आणखी एक माणूस भेटतो केवट, ज्याला राम कळलाय.
ज्याला राम कळलाय तो म्हणतो देवा पाय धुऊ द्या, मला माहित आहे म्हणला ह्या पायाचा घोळ काय आहे. ते एका दगडावर ठेवले, दगड गायब केला, बाई केली म्हणते. भल्या भल्यांच्या वेदना ह्या पायाला बघून गायब होतात. माझ्या बोटीवर तुम्ही पाय ठेवला आणि ती गायब झाली तर जगू कसं. अर्थात एका जंगलात वावरणाऱ्या माणसाच्या निर्मळ मनाने शंका व्यक्त करून प्रभूचं पादप्रक्षालन करता यावं यासाठी जी जी नाटकं करावी लागली ती त्यानं केली. आणि रामचंद्रांना कोणत्याही मोबदल्याच्या शिवाय नदीच्या त्या तीरावर नेऊन सोडलं. कथावाचकांनो, आपण फक्त कथा सांगतो, आपण रामाला सर्वदूर पोहोचवणारे नाही आहोत. उत्तरेतला अयोध्येतला जन्मलेला राम दक्षिणेत नेऊन पोहोचवण्यासाठी कोणकोणत्या माणसांनी प्रयत्न केले होते हे समजून घ्या, आणि मग तुमच्या लक्षात येईल हिंदू धर्म काय आहे. एक केवट नाव वल्लवणारा कोळी, एक भिल्ल, ज्याला आजही आपण अनुसूचित जमातीचे हा शब्द वापरतो, ज्या कोळ्याला आजही आपण अनुसूचित जातीचा असा शब्द वापरतो, रामाला पैल तीरावर नेण्याचं काम ते करत होते. रामाने नुसतं बघावं तर नौका पैल तीरावर लागेल म्हणून यथाच पूजा करणारे आपण, अहो त्यांनी देवालाच पैल तीरावर नेऊन पोहोचवला होता. देवालाच पैल तीरावर नेऊन पोहोचवला होता. आणि ते भाग्य कुणाला मिळालं आहे? ते कोणत्या ब्राह्मणाला मिळालं नाही, कोणत्या क्षत्रियाला मिळालं नाही, निषाद राजाला मिळालं. ते भाग्य एका केवटाला मिळालं. सोबत गेले. पुढे रामाचा वनवास सुरूच राहिला आणि एका आश्रमाच्या ठिकाणी पंपा सरोवराच्या जवळ, पंपा सरोवराच्या काठावर एका ऋषीची शिष्या, एका महान ऋषीची शिष्या, ऋषीच्या स्वर्गारोहणाच्या नंतर सुद्धा वाट बघत बसली होती. राम आएंगे म्हणत. ती शिष्या शबरी आणि ऋषी मातंग. दोन्ही कोण आहेत? ब्राह्मण नव्हेत. मातंग ऋषी मातंग जातीचे असून ज्ञानानी महर्षी बनले ते मातंग, आणि केवळ नामस्मरण निर्मळ आणि स्वच्छ अंतःकरणाने शबरी करत होती. म्हणून राम आएंगे हा विश्वास देवाने जाऊन सार्थ ठरवला. दोन तर पहिले सांगितले, दोन्ही मातंग ऋषी शबरीला सांगतात की दशरथ पुत्र राम या रूपात भगवान विष्णू तुला दर्शन देतील आणि मग तू माझ्याकडे यायला मोकळी आहेस. आता मी जाते म्हणाले. देवा तुम्हाला पाहिलं ना, आता मी जाते. रोज वर्षानुवर्ष रोज ताजी फुलं गोळा करायची. ती फुलं संध्याकाळी सुकेपर्यंत वाट बघायची. रोज वेगवेगळी गोड फळं गोळा करायची. राम आलाच माझा आणि खायला दे म्हणाला तर ती खराब होईपर्यंत ठेवायची. उद्या सकाळी परत उठायचं, परत फुलं गोळा करायची, परत फळं गोळा करायची आणि फक्त वाट बघायची. राम आएंगे. 12 वाजता पाळणा हल्ला नाही तर भूक लागली म्हणणारे आपण शबरीच्या भक्तीची बरोबरी करू शकू का? माझी गोळी घ्यायची वेळ झाली आहे म्हणणारे आपण, शुगर वाढते म्हणणारे आपण, बीपी वाढतो म्हणणारे आपण, वर्षातून एकदा येणाऱ्या रामनवमीला 12 कधी वाजतात याची वाट बघत जातो. तिथं वर्षानुवर्ष रामाची प्रतीक्षा करत होती. भक्तीत कोण श्रेष्ठ? 6 पदरीत जानवं घालणारे तुम्ही श्रेष्ठ
की 60 वर्ष आयुष्याची रोज तेच काम करत राम येणारच आहे हा दुर्दम्य आशावाद मनात ठेवणारी शबरी श्रेष्ठ. काय कुठला मंत्र येत होता? कोणताही नाही. मंत्र तर तुम्ही आजकाल आत्ता पुराणात तयार केलेली आहेत. आत्ता कलियुगाच्या प्रारंभाला अर्थ सांगता येत नाही. वाईट गोष्ट ही आहे. भवम भवामी सहितन्न मामी म्हणायचं का शैतान मामी म्हणायचं? गुलालांचे समर्पयामी झेंडू फुलांचे समर्पयामी म्हणणारे आम्ही. काय हो, काय असतो संकल्प? काय होता शबरीच्या आयुष्याचा संकल्प? अस्माकम सकुटुंबानाम सपरिवारानाम क्षेम आयु आरोग्य. अरे 50 रुपयात एवढं? मॉल टाकलाय देवानी, डिमार्ट टाकलाय तिकडे. 1000 रुपये ब्राह्मणाला दिले की प्राप्त लक्ष्मी स्थिर असतो. म्हणजे माल तर मिळूच दे, मिळालेला माल स्थिर राहू दे. लेकरं होऊ दे, बाळ होऊ दे, नातू होऊ दे, आरोग्य नीट राहू दे, सगळं राहू दे. 500 रुपयात प्राइस टॅगचा तरी विचार करा. चला गंगा साबण 50 रुपयाला येईना. आता तुम्ही देहाची सगळी पाप 50 रुपयात मुक्त करायला निघाले. मी कापूर आरती केली, बरं वाटलं, छान वाटलं. कापूर आरती करून देव सापडत नाही. देवळातला ब्राह्मण कापूर आरती करून तुमचे पाप धुवू शकत नाही. आयुष्य कापरासारखं उडावलं पाहिजे तेव्हा देव प्राप्त होतो. हे सांगणारी शबरी तुमची गुरु होऊन जाते. तिला ज्ञान मिळालंय, ती द्विज झाली आहे. वर्णांतर करून शबरी सुद्धा द्विज होते, ब्राह्मण होते. आणि ती सकल गुण ब्राह्मणांच्या असलेल्या माणसाला पूजनीय ठरते. म्हणून माता शबरीची कथा ऐकताना आजही आपल्या डोळ्यात पाणी येतं. अयोध्येला जाताय, श्रंगवेरपूरला जा. त्या निषाद राजाचा पुतळा आणि ती होडी बघितल्यावर त्या निषाद राजाच्या पायावर मस्तक ठेवावं वाटतं, त्या केवटाच्या पायावर मस्तक ठेवावं वाटतं. मना वाटतं राजा, अरे तू किती भाग्यवान होतास रे. मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेल्या मूर्तीची एक झलक दिसावी म्हणून तासन तास रांगेत थांबणारे आम्ही, 24 तासाचा प्रवास करणारे आम्ही. तुला देव दिसला रे, तुला देव पाहता आला, तुला देव अनुभवता आला. तुझ्या कपड्याने त्याची पाय पुसता आली. देवानी जात नव्हती बघितली रे, देवानी मनातला भाव बघितला होता. ज्याला राम कळतो, ज्याला हिंदुत्व कळतं, त्याला मनातला भाव कळाला पाहिजे. म्हणून रामकथा ऐकायची असेल तर शृंग नावाच्या ऋषीपासून, विश्वामित्र नावाच्या ऋषीपासून, निषाद राजाच्या पासून, केवटाच्या पासून, शबरीच्या पर्यंत ती कथा बघावी लागेल. सांगा मला रामचरित्रातली आणखी महत्वाची नावं कोणती? राग येईल प्रत्येकाला कदाचित, हे मी कुठे घेऊन चाललोय ही कथा. पुढच्या रामाच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची माणसं आहेत ती जंगलातली श्वापद. होय, मी श्वापद हा शब्द वापरतोय. एक अस्वल, जांबुवंत, माकडं, सगळी वानरसेना. लक्षात घ्या, जेव्हा रामावताराची वेळ आली होती, रामाने सांगितलं की मी जातोय, डोंट वरी, घाबरू नका. तो कोण? रावण बिवण आहे ना, ब्रह्मदेवाच्या शापाने मातलेला. त्याचा आमचं भावकीचं आहे, त्याच्याच भावकीच्या घरात जातो. भावकीचं घर त्याचं ऑलरेडी होतं ना, कुऱ्हाडीचा दांडा. ते म्हणले ती आपण मन खरी करू. मी त्याच्याच भावकीत जातो आणि बघतो त्या रावणाची काय करतोय. तो सगळ्याला त्रास देतोय ना, मी बघतो, चिंता करू नका, तुम्ही काय करा फक्त. बाकी सगळे पण सोबत या माझ्या मदतीला. एखादा मंत्री सोबत आला तर पोलीसची गाडी, अंगरक्षकांचा ताफा, पीएचा ताफा,
मुख्यमंत्री आले तर जणू काही आगच लागणार आहे म्हणून आगीचा बंब, यांना हार्ट अटॅक येणारच आहे असं गृहीत धरून एक ॲम्ब्युलन्स, सगळ्या शक्यता गृहीत धरून सगळा ताफा सोबत असतो. 9 कोटीच्या राज्याचा एक मुख्यमंत्री येणार आहे तर एवढा ताफा, ब्रह्मांड नायक येणार आहे, केवढा ताफा असला पाहिजे. एकटा येईल? चला चला म्हणतो सगळे, इंद्रदेव, अग्निदेव, वरुण देव, निकलो, अपनी अपनी गाड़ी लेके निकलो. सिक्योरिटी एजेंसीज, डॉक्टर, इंजिनियर, लाईट इलेक्ट्रिशियन, फिटिंगवाला, आग विझविणारा, आग लावणारा, सगळेच निघा पटापटा पटापटा पटापटा. म्हणून आग लावणारा मारुती पण आणला. आणि देवानी दिल्यावर, आदेश दिल्यावर कोण कोण देवता कोणत्या रूपात जन्माला आल्या त्याने सांगितलंय, आजला काय भारी भारी घरात जन्माला यायचं नाही म्हणले. सामान्य कुळात, प्राण्यांच्या कुळात जन्माला या. मग कुणी सुग्रीव झालं, कुणी वाली झालं. ते वालीचं तर मोठं लफड आहे. ते वाली म्हणला या काळात, म्हणजे वालीचा बाप कोण माहिती आहे तुम्हाला ना, कुणाचा पुत्र वाली? इंद्रपुत्र आणि सूर्यपुत्र सुग्रीव. त्या दोघांनी सांगितलं, म्हणले हे असलं लफडं चालणार नाही, प्रत्येक वेळेला माझंच पोरग मरल असं नाही जमणार, यावेळेला सूर्याचं पोरग मारा म्हणले पुढच्या वेळेला, तर मी आत्ता येतो. ते म्हणले ठीक आहे. मग क्रॉस केलं, सूर्यपुत्र केला कर्ण, त्याला टाकलं मारून, आणि इंद्रपुत्र झाला अर्जुन, त्याला ठेवलं जवळ. ते म्हणलं असं नाही चालणार, तुम्ही मागच्या वेळेला घोळ केला होता त्याच्या पोराला जवळ केलं, माझ्या पुढच्या वेळेला बदलायचं. मग कृष्ण जन्मात ते बदललं. ते सारखं सारखं एकच स्टोरी नाही म्हणलंय. पण प्रत्येक देवतेला एकेका वर्णात प्रवेश घ्यायला लावला, प्राण्यांच्या रूपात जन्म घ्यायला लावला. संदेश काय असावा? त्याज्य कुणीही नाही, कमी कोणीही नाही, निर्बल कोणीही नाही. एखाद्या कुळात जन्म घ्यायचा असतो, एखाद्या प्राण्याच्या पोटी जन्म घेतला म्हणजे हे स्पष्ट होतं की देवतांना कोणतंही कुळ, कोणताही वर्ण वर्ज नव्हता. अहो देवाचीच रूप बघा ना, मत्स्य रूपात आला, कुर्म रूपात आला, क्षत्रिय रूपात आला, ब्राह्मण रूपात आला, त्याला क्षत्रिय व्हायला भाग पाडलं. एवढंच काय, अर्धा माणूस आणि अर्धा प्राणी या रूपात पण आला. नरसिंह, कोणतंही रूप वर्ज नाही, कोणताही वर्ण वर्ज नाही, काहीच वर्ज नाही, हे देवांनी आम्हाला सांगितलं. आणि आम्ही त्याज्य, स्पृश्य, अस्पृश्य, हे नसतं जमत, तो प्राणी नसतो जमत, या असल्या सगळ्या पोकळ कल्पना मनात बाळगत गेलो. आणि देव तिकडे अस्वलाच्या रूपात येत होता, देव तिकडे माकडाच्या रूपात येत होता. अहो हनुमंताला समुद्र उल्लंघनाला जाण्यापूर्वी प्रश्न मनात पडला होता, मी जाऊ कसं? एवढा हा 32 किलोमीटरची सामुद्रधुनी, मला कळायलंय सीतामाई लंकेत आहेत, पण जाऊ कसं? त्याचीच शक्ती तो विसरून गेला होता. आणि शक्ती विसरलेल्या हनुमंताला जाणीव करून देणारं जांबुवंत नावाचं अस्वल होतं. अस्वल सुद्धा तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून देऊ शकतं. कथा उगाच नाहीत तयार होत. मनोभावे कहाणी सांगितली, मनोभावे ऐकली, बाई बाई वसा घेतल्याचं काय फळ, कथा ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ. मग बाई म्हणली, तुला रे वसा कशाला हवा, उच्शील मातशील घेतला वसा टाकून देशील. चातुर्मासात कथा ऐकायच्या आणि विसरून जायच्या. त्यातल्याच कथेतलं, बाळा बाळा मावशीनं काय दिलं, मावशीनं दिलं ते कर्मानं नेलं. रामानं जे काही सोनमोहराचा म्हणून भोपळा दिला होता, तो आपल्यासारख्या मूर्खांनी विहिरीच्या काठेवर ठेवून पाणी प्यायला खाली उतरलो, तो गडंगळत विहिरीत पडला आणि बुडून गेला. आमच्या नशिबात भोपळा होता, भोपळाच आला, भोपळ्यातल्या मोहरा कधी मिळाल्याच नाहीत. कारण धर्म आम्ही आमच्या पद्धतीनं सांगितलं. हो
दशरथाला पुत्राचा मोह सुटेच नाही, अजूनही सुटेना. दंताजीचे ठाणे उठले, नन्ना करते मान, अशी स्थिती आली तरी मीच प्रमुख म्हण आणि मी सांगतो तोच धर्म म्हण, ही म्हणण्याची वृत्ती आमच्यामध्ये बोकाळली. हो, प्रॉब्लेम इथे झालाय. इतरांचं मोठेपण समजून घेण्याची सवयच आमच्यात नाही उरली. धर्म आम्ही सांगू तसा, यालाच धर्म म्हणतात. धर्म आम्ही सांगू तसा. भामगिरीच्या डोंगरावर तपश्चर्येला बसलेल्या तुकोबाच्या भाकरी घेऊन जाणाऱ्या आवडाबाईच्या पायात काटा टोचला म्हणे. आणि आवडाबाईचे अभंग असायचे, अरे विठ्या अरे विठ्या मूढ मायेच्या कारट्या, काळ्या तुझं वाटोळं होईल रे म्हणायची. त्या विठ्याच्या आवडाबाईच्या पायात काटा टोचल्याबरोबर पहिली शिवी आवडाबाईनं कोणाला हसडली असेल तर विठ्ठलाला. अरे तुझ्या नादाला लागून माझं बिघडलं आणि माझ्या पायात काटा टोचला. काटा काढायला पहिला हात कोणाचा आला असेल तर विठ्ठलाचा. आपल्याला अखंड अहोरात्र शिव्या देणाऱ्या बाईच्या पायातला काटा काढायला बाईचा पाय विठ्ठलानं हातात धरला. हो, ज्या जगतपालकाचे पाय हातात धरायला आम्ही आसुसलेलो असतो, तो जगतपालक आपल्या वेड्या भक्तासाठी त्याच्या बायकोचे पाय हातात धरून काटा काढतो आणि आम्ही नादान जाती शोधत बसतो. माझी जात म्हणजे उच्च, माझी जात म्हणजे खूप मोठा ग्रेट, मला काहीतरी तिसरं शेपूट लागलाय, चौथा पाय लागलाय. झुंडीतून छोट्या छोट्या गटात याल ना तर कापले जाल, लक्षात ठेवा. आणि कापले गेल्यावर विचारायला सुद्धा कोणी असणार नाही, तुम्हाला विचारायला सुद्धा कोणी असणार नाही. रक्ताचे पाट वाहिले तर रंग टाकलाय म्हणतील लोक. जातीच्या गटातून बाहेर या तर आणि तरच हिंदू म्हणून जगू शकाल, आणि हिंदू म्हणून जगलात तरच वाचू शकाल, हे लक्षात ठेवा. नका बोलू हरकत नाही, पुन्हा नाही बोलवलं राग आला तरी हरकत नाही. या चांडित्यातून, या पांडित्यातून, या सोहळ्यातून, या ओवळ्यातून, या जातीच्या पुळचट कल्पनातून बाहेर या, पलीकडे जा. म्हणून तर रामाने तुम्हाला कथेत पावला पावलावर सांगितलं, अरे मला ऋषी श्रंग लागतो, अरे मला विश्वामित्र लागतो, मला तो नावाडी लागतो, मला राजा निषाद लागतो, मला शबरी चालते, मला मातंग ऋषी चालतात, मला हनुमान चालतो, मला सुग्रीव चालतो, मला जांबुवंत चालतो, आणि यांच्याच जोऱ्यावर मी सेतू बांधतो. दगड माती विळा विटा यातून तर सेतू निर्माण होतो ना. तो रामसेतू सीतेला आणायला केलेला नव्हता रे. तो रामसेतू तुमच्यातल्या सीतेचं, तुमच्यातल्या सन्मानाचं अपहरण, रोज तुमच्यातल्या सीतेचा अपमान होतोय, तो वाचविण्यासाठी बांधलेला धागा आहे. आम्ही रामसेतू विसरून गेलो. हो, हा समाज जोडला पाहिजे, माणसं जोडली पाहिजेत, आणि या जोडलेल्या माणसातूनच समाज निर्माण होतो. हे रामकथेतलं ब्रीदच आम्ही विसरून गेलो. आणि मग आमच्यावर रावण हावी होऊ लागला. मग आमच्या मनात लंकेचं राज्य यायला लागलं. मग पावला पावलावर सीता अपहृत होऊ लागले. आमच्या पोरीला चक्रधरासोबत पळून जा हे शिकवायच्या ऐवजी आम्ही चाक नीट करणाऱ्यासोबत पळून जा याची परवानगी द्यायला लागलो. कृष्णाच्या कथेमध्ये पोरींनी पळून जाणं मान्यच होतं. स्वतः कृष्णानं रुक्मिणी पळवून आणली होती, तर आपलीच बहीण सुभद्रेला अर्जुनासोबत पळून जा म्हणून सांगितलं होतं. अपहरणाचे प्रकार तर किती आहेत आमच्याकडं. पळून जायचंय तर नक्की जा, पण जो चक्रधर आहे त्याच्यासोबत जा, चाकवाल्यासोबत नाही, पंक्चर काढणाऱ्यासोबत नाही. हे पटवायला हवं तुम्हाला. प्रॉब्लेम आमचा इथे झालाय. आम्ही कथा ऐकतो त्या वेगळ्याच कारणासाठी. आमच्या लग्न न होऊ शकणाऱ्या पोराचं लग्न व्हावं म्हणून त्याला रुक्मिणी स्वयंवराची पारायण करायला लावतोय. पण रुक्मिणी कोणत्या पराक्रमावर लुब्ध होऊन कृष्णासोबत आली होती ते तर ह्या पुळचट पोरात द्यायला तयारच नाही. स्वयंवर वाचल्यानं रुक्मिणी आयुष्यात मिळणार नाही रे.
त्या स्वयंवरात दाखवलेला पराक्रम करून दाखवा, रुक्मिणी आपोआप झक मारत येते. पोरांना पुळचट करणारे आम्ही कथा कशा करता वाचायला लावतोय मलाच कळत नाही. नाही म्हणले कथा वाचली पाहिजे, वाचली की काय होतं, पुण्य मिळतं. काय पुण्य बिन्य मिळत नाही. आपल्या घरात रोज बसल्या बसल्या 100 वाती तयार होत असतील तर कथा लावल्यावर 1000 वाती होतात. मग 1 पदराच्या 100, 2 पदराच्या 100, 3 पदराच्या 100 ते 100 पदराच्या 100. पदर मोजण्यात वेळ जातो, आयुष्याचे पदर. पण आपल्या हाती काही पदर लागत नाही. दुःशासन पदर काढतो, फेडतो, सगळं करून मोकळा होतो. आपल्या हाती काही आपल्या बायको लागत नाही. कथा ऐकून फायदा नाही, कथा अनुभवल्या पाहिजेत. त्या कथा रामाचा पराक्रम, रामाचं तेज, कृष्णाचा पराक्रम, कृष्णाचं तेज, त्याचे विचार, त्याची वागविण्याची पद्धत, समाजाकडे बघण्याची पद्धत, यासाठी ऐकायचे. या सगळ्या कथांच्या मध्ये एक व्यक्ती अजून आहे रामाच्या आयुष्यातली, सीता. आई शपथ त्या सीतेविषयी एवढे गैरसमज पसरवलेत ना, अरा. जेवढा अन्याय रामानं केला नसेल तेवढा लोकांनी केलाय. बेकार. नाही बाईनं लक्ष्मण रेषेत राहिलं पाहिजे म्हणजे. ती लक्ष्मणानं ओढली होती आणि लक्ष्मण रेषेत राहिलं पाहिजे होते झालं. पुन्हा मग एक म्हणला नाही ही अशीच असली पाहिजे. रामानं काय आपलं तिथं काय ते काय अग्निपरीक्षा घेऊन आला आणि ते का खरंय का म्हणले, असं करावं का. ह्यांच्यातला फेमिनिझम जागा होतो. पुन्हा बाईलाच नेहमी परीक्षा द्यावी लागते का, बाईलाच नेहमी परीक्षा द्यावी लागते का. मग पिक्चर येतो, त्यात हिरोईनचं नाव वैदेही असतं, जानकी असतं, अजून काय काय असतं. एक हिंदी पिक्चर आला होता ना, भरपूर सीतेची नावं घेतला, राम दुलारी, राम प्यारी, वैदेही, जानकी. मग ती हिरोईन पळत जाते, ती या सगळ्या स्त्रियांना भेटत जाते आणि त्यात ती माधुरी दीक्षित सीतेचा रोल करत असते नाटकामधला. ती सांगते क्या सीता को ही जलना पडेगा, क्या कभी राम नहीं जलेगा. आणि लोक टाळ्या वाजवतात, वा 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 वा. म्हणजे काय फेमिनिझम आहे. ह्यांचा बाप होता का आजा होता त्यावेळेला तिथं बघायला. लंकेतून सीता बाहेर आली आणि रावण म्हणला ही लावली आग, यात घुस. काही जण त्यापेक्षा 150 बरं का. ते म्हणते नाही ते काय होतं म्हणले तुम्हाला माहीत नाही, प्रत्यक्षात अग्निपरीक्षा नव्हती. मग रामानं वनवासाला निघताना सीतेच्या अग्नीच्या हवाली केलं होतं आणि छायारूप सीता आपल्यासोबत घेऊन फिरत होते. मग अग्नीला बोलवलं, छाया परत दिली, मूळ सीता वापस घेतली. अग्नीनं काय पाळणाघर टाकलं होतं, डे केअर सेंटर आणि नाईट केअर सेंटर. एवढ्या सगळ्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून ज्याला आपण पाळतो, तो असा आपली बायको रूप बदलून दुसऱ्याकडे देईल आणि सांगेल की जरा ही तुझ्याकडे थोड्या वेळ ठेव, दुसरी तोपर्यंत मला दे. एकीकडे एक वचनी, एक पत्नी, एक बाणी म्हणायचं. छायारूप सीता आणली होती म्हणायचं. कुठं लिहिलं रे हे, कोणत्या पुस्तकात. वाल्मिकीचं तर पेटंट रामायणाचं आहे बाबा. वाल्मिकीने काय असलं लिहिलेलं नाही. छायारूप दिली, हे आणली, ते आणली, रामाचं महिमा मंडन करायचं ना. म्हणून ही अस्सल बोगसगिरी. मग भानगड काय होती अग्निपरीक्षेची. इथेही पुन्हा रामचरित्रातलं अस्सलपण सिद्ध होतं. अस्सलपण सिद्ध होतं आणि आम्हाला ते कधी कळणार नाही. 2.5-3 वर्षाचा काळ असावा वनवासाला शिल्लक राहिल्याचा. साधारण 11-12 वर्ष पूर्ण होत आली होती आणि रावणानं सीतेचं अपहरण केलं होतं. कायमस्वरूपी आपल्या पतीच्या सोबत छायेप्रमाणे वावरणारी सीता. प्रचंड प्रेम. म्हणून राजगृहातलं सुख सोडून ती निघून आली होती वनवासात. माहीत आहे, गवतावर झोपावं लागेल, ऊन वारा पाऊस सगळं सहन करावं लागेल.
आपला नवरा चांगली चप्पल घालून आला होता, पण ते भरत ती काढून घेऊन गेलं तुझं ठेवून राज्य करतो म्हणून. त्यानं घातली नसल्यामुळं आता आपल्यालाही घालायला मिळणार नाही हे तिला माहीत होतं. तरीही सगळ्या सुखांचा त्याग करून राजा जनकाची, विदेह राजाची कन्या रामाच्या सोबत आली होती, कारण तिचं रामावर निरातिशय प्रेम होतं. ज्या पतीच्या शिवाय एक क्षणही जगू शकणार नाही याची जाणीव असलेली सीता 14 वर्षाचा वनवास सहन करायला तयार होऊ शकते, मग एक दुष्ट शक्तीचा रावण तिला उचलून घेऊन जाणार असेल तर तिच्या आयुष्यातला किती मोठा संघर्ष असेल. ते काही वर्ष तिच्या आयुष्याचा अग्निदाह होते आणि तो अग्निदाह सहन करून सीतारामाकडे आली होती. ही आहे अग्निपरीक्षा. नवऱ्याचा वियोग सहन करावा लागणं हीच एक असते परीक्षा, आणि ती अग्नीतून काढून आणल्यासारखी तप्त करणारी, शरीराला यातना देणारी आहे. ती आहे अग्निपरीक्षा. 2.5 वर्ष आपलं पावित्र्य, निग्रह. हनुमान आलेला असताना सुद्धा माझा नवरा माझ्या पराक्रमावर घेऊन जाईल हा असलेला दुर्दम्य विश्वास हे ठेवत ते अग्निदिव्य पार करून सीता परत आली होती. हे आहे ते अग्निदिव्य. आणि आम्ही चांडाळांनी पेटवली आग, घातली सीता, काढली बाहेर. अग्निपरीक्षा दिली म्हणून दिलीच पाहिजे. बाईंनी, पुरुषांनी 10 ठिकाणी शेण खाऊन आलं चालतं, बाईंनी अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे असले वाक्य टाकायला मोकळे झालो. तशी अग्निपरीक्षा द्यायची असेल ना तर घरी आलेल्या प्रत्येक वेळेला नवऱ्याला आधी आगीतून काढा, नाही वांग्यासारखा भाजला ना तर बघा टिकणारच नाही हे बेनं. अग्निदिव्य, अग्निदिव्य आहे काय? हे आहे अग्निदिव्य. नाही म्हणले मग राम किती भयंकर होता, किती क्रूर होता. तो कसा क्रूर होता? ते म्हणले बाईला गर्भ राहिलेला असताना सुद्धा म्हणला ते तिकडं त्या लोकांना शंका घेतली आणि जा म्हणला, निघून गेले. इतका क्रूरता असते का गर्भवती पत्नीला? कुणी वाल्मिकी रामायण वाचलंय का रे बाबा? नको तुलसीदासांच्या रामायणावर काही लिहिलेल्या काल्पनिक प्रसंगावर धकून चाललंय सगळं. वाचलंय कुणी? गर्भवती झालेली 7व्या महिन्यातली सीता रामचंद्रांना सांगते, देवा मला सारखी स्वप्न पडतायत. कसली ग? आपण जेव्हा वनात होतो ना तेव्हा कसे ऋषीमुनींच्या आश्रमात राहायचो, छान मंगल वातावरण, त्या वातावरणात मी राहते आहे आणि आपली मुलं तिथं वाढली आहेत, अशी स्वप्न मला सारखी पडतायत. राम म्हणला लागले वाटतं डोहाळे. पुरवा, मग नवराच पुरवणार ना डोहाळे, दुसरं कोण पुरवणार? पाठवलं, जा म्हणले वाल्मिकीच्या आश्रमात. पुन्हा वाल्मिकी आल्या, तिथं राहा. पण काय, मी नाही येऊ शकणार. का? तुझ्यासोबत जे आयुष्य जगायचं आहे ते मी पूर्ण केलंय. आता मी आहे तो राजा राम, आणि राजा रामाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणे. तुझं करायचं तेवढं केलं, आता मी राजा आहे, मी माझं कर्तव्य पार पाडीन. तू तुझ्या मुलांना वाढविण्याचं कर्तव्य पार पाड, आणि राजा असल्याची जाणीव पोरांच्या मध्ये येऊ देऊ नको, त्यांना मोठं कर. आम्ही काय कथा सांगितली? नाही म्हणजे राम जरा हलकटच होता, असं कुठं वागतात का, असं कुठं करतात का? कोण्या तरी तद्दन लेखकांनी आपल्या रामाच्या, आपल्या मनातल्या रामाच्या आदर्शाच्या कल्पनांचा विस्तार करण्यासाठी कथा लिहिल्या, पुराणं लिहिली, पोथ्या लिहिल्या, आणि त्या आपण खऱ्या मानू लागलो. मुळात वाल्मिकी रामायणात काय ते वाचा, रामकथा तिथे समजून घ्या. सगळ्यात मोठी गोष्ट, रामकथा लिहिणारे वाल्मिकी. लोक म्हणतात वाल्मिकी ब्राह्मण होते, ओके. काही म्हणतात वाल्मिकी ब्राह्मण नव्हते, ओके. सगळंच ओके. वाल्मिकी
जर ब्राह्मण असतील तर वाल्मिकींचं वर्णांतर किद्दा झालं बघा. ब्राह्मण, वाटमारी करणारा, कोळी, मग पुन्हा ब्राह्मण. 2-3 कसेही तुम्हाला सापडतील. म्हणजे एक वाटमारी करणारा महर्षी होऊ शकतो किंवा महर्षीच्या ब्राह्मण कुळात जन्मलेला एक वाटमारी करणारा सुद्धा होऊ शकतो. वर्णांतर होत आहे. रावणाच्या कुळामध्ये असंच आहे. रावणाचा बाप पुलत्स्य, महर्षी विश्रवा, महर्षी विश्रवाची लेकरं, एक कुबेर यक्ष झाला, एक बिभीषण देवभक्त माणूस झाला, आणि एक रावण कुंभकर्ण आणि त्याची बहीण शूर्पणखा, 3 राक्षस वर्णात गेली. एक बाप, 3 लेकरं, 3 पद्धत. एक वाल्मिकी वर्णांतर घडलंय, एक विश्वामित्र वर्णांतर घडलंय. कोणत्याही वर्णात असो, लोक रामाच्या अत्यंत जवळची झालेली आहेत. रामाच्या आयुष्यातलं पुढचं पात्र येतं विभीषण. ब्राह्मण होतं हो, रावण होता तर विभीषण होताच, पण राक्षस आईच्या पोटाचा. काही गुणधर्म राक्षस कुळातले. आपला भाऊ चुकीचं काम करतोय याची जाणीव असल्यामुळं भावाची बाजू सोडून रामाच्या धर्माच्या बाजूने आला. म्हणजे रामकथा सुरू होते या वेगवेगळ्या समूहातून आणि ती विभीषणाच्या पर्यंत येऊन पोचते. परत जाताना सुद्धा शृंगवेरपूरला उतरून राम आपल्या मित्राला भेटतात, त्या सगळ्या लोकांना भेटतात आणि मग अयोध्येच्या दिशेनं परततात. म्हणजे वर्णव्यवस्थेला छेद देणारी ही रामकथा आहे. आदर्श समुदाय, आदर्श समाज कसा निर्माण होऊ शकेल, तर सगळ्या भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेल्या भारतात या वेगवेगळ्या समुदायांनी राष्ट्र, धर्म म्हणजे धारयती ती धर्माहा, तो म्हणजे या राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करणारा धर्म. आपला धर्म आपल्या कल्याणाचा विचार करणारा नाही, तो राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करणारा आहे. मंत्रपुष्पांजली बघा. सगळी पूजा झाल्यावर, आरती झाल्यावर आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो. त्या मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय आहे? समुद्रापासून पर्वतापर्यंत पसरलेलं माझं राज्य, राजा याच्या मंगलाची कामना मी करतो आहे. हे माझं राज्य आणि राजा परार्ध वर्षापर्यंत सुरक्षित राहावा, यासाठी ईश्वराला माझी प्रार्थना आहे. पूजा करायची, देव प्रसन्न करून घ्यायचा आणि राष्ट्राच्या कल्पनेचं दान मागायचं, राष्ट्राच्या चांगुलपणाचं दान मागायचं. मग पहिल्यांदा संकल्प सांगितला कोण? अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम आयु आरोग्य. शेवटी राष्ट्र आहे आणि सकुटुंबानां सपरिवाराणां काय? थोडी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. ही गडबड समजून घेतली पाहिजे. माझा धर्म कधीच माझ्या एकट्याच्या चांगुलपणाचा विचार करणारा नाही आहे. मग ज्ञानदेव जेव्हा सगळं दान लिहून घेतात, देवाची अर्चना करतात, तेव्हा माऊली काय दान मागते? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्वात्मक परमेश्वराकडे मागणी करायची. आणि इथे खरी अजून एक गंमत आहे. माऊलींना माऊली का म्हणतात ते कळतं. आईला आई का म्हणतात? ती लेकराची काळजी घेते म्हणून. त्यातल्या त्यात कोणत्या लेकराची काळजी घेते?
जे द्वाड आहे, जे कमजोर आहे, ज्याला काही जमत नाही, त्याचं बरं आहे, याचं कसं होईल चिंता आहे. एखादा चांगला माणूस घरी येऊ दे, त्याच्यासमोर जर आई काही मागणार असेल ना, ती काय मागते माहिती आहे, याचं ठीक चाललंय हो, हे जगेल कसंही, जरा याच्याकडे बघा ना, याचंच काय होईल चिंता आहे. कमजोर लेकरावर आईची जास्त माया असते. म्हणून माऊलींना माऊली का म्हणतात, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे, पसायदान हे. आणि पहिली ओळ पसायदानातली काय आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाटो. दुष्टांचा विचार, दुष्टांच्या मनातला दुष्टपणा निघून जाऊ दे. पहिली मागणी माऊलींची काय असेल, दुष्टांच्या मनातला दुष्टपणा निघून जाऊ दे. हा दुष्टपणा निघून गेला की संपलं, दुष्टच उरणार नाही ना. म्हणजे माऊलींना पहिल्यांदा आठवण कोणाची येते, तर दुष्ट लेकरांची येते. आणि ते दुष्ट संपून जाऊ दे म्हणत नाहीत, त्याच्या मनातला दुष्टपणा संपून जाऊ दे म्हणतात. माझ्या हिंदू धर्माची गोडवी इथे आहे. पेरा पेरात साखर भरली, अशी प्रत्येक कणाकणात हिंदू धर्माच्या साखर भरलेली आहे. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही ही साखर देतो सोडून आणि वरचं वरचं वाढ खायला लागतो. तरी संतांनी सांगून ठेवले, उस डोंगा तरी रस नव्हे डोंगा. पण आम्हाला लक्षात पेरा पेरात साखर भरली एवढंच आहे, कारण ते लावणीत आहे. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा अभंगात आहे, आम्हाला नाही जमत, कळतच नाही. लावणीत सुद्धा अश्लीलता शोधतो, अध्यात्म नाही. हात जोडिता बंधन सुटले, आता जीवाला मी पण नुरले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, देरे कान्हा चोळी अन लुगडी. हात जोडिता बंधन सुटले. पांचटपणा बघणारे बंधन सुटलं की काय याचा विचार करतात, पण हात जोडल्यावर जगाची सगळीच बंधनं तुटतात, जगातला सगळ्या ठिकाणचे हात निघून जातात आणि ईश्वराकडे आकृष्ट होतात. हे आमच्या लक्षातच येत नाही, लक्षातच येत नाही. म्हणून मी सांगतो, कथा ऐकायची असेल तर डोळ्याने ऐकू नका, कानाने ऐका आणि हृदयापर्यंत न्या आणि तिचा अर्थ तुम्ही लावा. कथा पुण्य मिळवण्यासाठी ऐकू नका, पापी न होण्यासाठी ऐका, पुण्य आपोआप मिळेल, पुण्य आपोआप मिळेल. जेव्हा आपण पुण्याची प्राप्ती करू शकत नाही ना, तेव्हा पापाची वजावट करायला लागावं, शक्य तेवढी कमी पाप करायला लागावं. आणि लक्षात ठेवा, पाप पुण्याचं गणित किराणा दुकानातल्या यादीसारखं नसतं. किराणा दुकानात वही ठेवलेली असते, वही. आजचा माल 500 रुपये, उद्याचा माल 700 रुपये, 7 आणि 5 12, कालचा माल 1300 रुपये, जमा रक्कम 5000 रुपये, वजा करा 1300, 5000 जमा केले होते म्हणून एवढे उरले. असा पाप पुण्याचा हिशोब देवाकडे नसतो. एवढं केलं म्हणून एवढं वजा असं नसतं. पुण्य पुण्याच्या खात्यात, पाप पापाच्या खात्यात. पुण्याचे फळं चाखायला मिळतील, पापाचं फळ सुद्धा भोगावं लागेल. इतके एक पुण्य एक पाप, पाप संपलं. दुसरं पुण्य दुसरं पाप संपलं, असं नसतं होत ते. 10 पुण्य आणि 5 पापं केली असतील तर 10 पुण्याची फळंही चाखता येतील आणि 5 पापाचा त्रासही सहन करावा लागेल. त्यामुळे ते जात नाही, कुठंच जात नाही, कुठंच जाणार नाही. त्यामुळं घाबरायचं असेल तर देवाला घाबरू नका, देवासमोरच्या ब्राह्मणाला घाबरू नका. घाबरायचं असेल तर पापाला घाबरा, मनात येणाऱ्या वाईट विचारांना घाबरा. ज्या रामानं तुम्हाला हा धर्म काय आहे हे सांगितलं, त्या धर्माचं आचरण करा. धारयति ती धर्मा, हा त्या धर्माचं आचरण करा. धर्म काय असतो हे कळायचं असेल तर रामाच्या रामायणातली शेवटची कथा समजून घ्यावी लागेल. रामायणातल्या शेवटच्या कथेकडं आपण गेलं पाहिजे. जेव्हा पृथ्वीवरची रामचंद्रांची इतिकर्तव्यता झाली होती, लवकुशांना आपली आपली राज्य मिळाली होती,
अजून एक सांगतो, कृष्णाच्या मुलाचं मंदिर कुठे आहे? रामाच्या पोराची मंदिरं कुठे आहेत? आहेत का? जगातलं प्रसिद्ध लवकुश मंदिर कुठे आहे? कृष्णाच्या पोराची मंदिरं कुठे आहेत? नाहीच. राम भक्ताची मंदिरं कुठे कुठे आहेत? कृष्ण भक्ताची मंदिरं कुठे कुठे आहेत? वृंदावन तर अख्खं राधे राणींनी भरलाय. देवाच्या लेकराची मंदिरं होत नसतात. देवाचं लेकरू देव होत नसतं. देवाच्या लेकराची मंदिरं करायची नसतात. देवाच्या भक्ताची मंदिरं करायची होत असतात. पूजा त्याची असते. देवत्व वंशपरंपरेनं प्राप्त होत नाही. देवत्व कर्माने प्राप्त होतं. प्रभू रामचंद्राच्या आयुष्याचा शेवटचा काळ आला होता. राजकारणावरच्या टीका आपल्या खूप झाल्या. शेवटचा काळ आला होता आणि शेवट राजकारणावरच करणार आहे. करणारच आहे. कारण राजधर्म काय असतो इथे कळतं. म्हणून धर्मात राजकारण नको, राजकारणात धर्म असला पाहिजे. कारण राजकारण धर्मानं झालं तर ते टिकतं. लोणच्यात मीठ तिखट सगळं असलं पाहिजे ना तर लोणचं जमतं. ते गाडग्यात करावं लागतं तर छान जमतं. काचेच्या बरणीपेक्षा गाडग्यातलं लोणचं अधिक छान लागतं खारवलेलं. तसं राजकारणात सर्वात जास्त चव काय आणत असेल राजकारणाला, सुत्तासारखा सरळ कोण ठेवत असेल ते धर्म आहे. म्हणून राजकारणात धर्म असलाच पाहिजे. असलाच पाहिजे, याला पर्याय नाही. रामचंद्रांच्या आयुष्याचा शेवटचा काळ जवळ आला होता. काळ त्यांना न्यायला आला होता आणि न्यायला आलेल्या काळानं रामचंद्रांना सांगितलं की आपण दोन जे बोलणार आहोत, न्यायला म्हणजे सांगायला. काळात काय हिंमत विष्णूला घेऊन जाण्याची, दम लागतो. ते सांगायला आलं तर देवा चला म्हणले आता बस झालं. इथं कुठं अजून ना लेकरू ना बाळ ना बायको कुणीच नाही राहिलं. तुम्ही कुठं अडकले म्हणले. तिथं लक्ष्मी माय बसली ठणाणा करत. तुमचं काय, हे कधी बोलणार म्हणले परत. ते आलं तर सांगायला. तिथून चालवलं पाहिजे ना. हे सांगायला आल्यावर रामचंद्राला त्यांनी पहिली अड घातली. आपण जे बोलणार आहोत ते दोघातच असलं पाहिजे. तिसरा माणूस आला की संपलं. ते म्हणले ठीक आहे, मग कोणी आत येणार नाही याची काळजी घ्या. ते म्हणले ठीक आहे. लक्ष्मणाला बोलवलं. म्हणजे लक्ष्मण इकडे ये, थांब, कोणीही आत नाही आलं पाहिजे. ते म्हणलं ओके. कोणीच येणार नाही. ते म्हणले असं नाही, नुसतं येणार नाही, जमणार नाही. मग जो आत येईल त्याला मृत्यूदंड. मान्य. लक्ष्मण बाहेर, हे दोघं आत. तेवढ्यात आले दुर्वासा. लक्ष्मण गेला पाया पडत. म्हणले महर्षी आपण आलात, फार आनंद वाटला. माझं आयुष्य काय न्हाऊन निघालं, सुखात निघालं, दुःख वाटलं, छान वाटलं, आनंद वाटला. काय सेवा करू सांगा. पाय धुऊ, दूध देऊ, पाणी देऊ, फळ देऊ, कुठं ठेवू, कुठं बसता, ह्याच्यावर बसता का त्याच्यावर बसता. ते म्हणले हे तुझं दूध फळ पुष्प काय 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 नको, मला रामाला भेटायचं आहे. ते म्हणले आत एका महत्त्वाच्या बैठकीत आहेत. ते म्हणलं असतील तर असतील, मला काय करायचं आहे, मला आत्ता भेटायचं आहे. तू जाऊन निरोप देतो का मी घुसू. ते म्हणला हे घुसलं त्या काळाची भानगड रिकामा ताण. दुर्वासा जर आत घुसले तर काळानं काय शब्द घेतलाय रामाकडून, जे आत येईल त्याला मृत्यूदंड. मग दुर्वासाला मारायचं कसं. आपल्या हातानं, म्हणजे टाइम बॉम्ब आपल्या बुडाखाली लावण्यासारखं आहे. ते म्हणलं थांबा, 5 मिनिट थांबा. म्हणले ते झालं की मी जाऊन सांगतो. ते म्हणले तू जातोस का अयोध्या भस्मसात करू. मला राग यायला, आता मी शाप देईन, अयोध्यात भस्मसात करून टाकतो. आता आला का प्रश्न, याला आत पाठवू तरी टाइम बॉम्ब, आपण आत जावं तरी आपला मृत्यू, करावं काय. अयोध्येपेक्षा म्हणला आपला जीव गेला हरकत नाही. पडदा सरकवला, आत गेला. लक्ष्मणाला बघताच काळ गायब.
रामचंद्रांच्या डोळ्यात पाणी. दुसऱ्या कोणालाही शिक्षा द्यावी वाटली असती, सहज दिली असती. लक्ष्मणाला शिक्षा द्यायची आहे. अशा लक्ष्मणाला जो सीतेपेक्षाही अधिक काळ रामाच्या सोबत राहिला. माझा भाऊ जेवला नाही म्हणून तो जेवला नाही. भावाच्या परवानगीशिवाय पायही उचललेला नाही. कित्येक वेळा आपल्या क्रोधाला आवर घालत, त्याच्या सगळ्याच इच्छांना मुरड घालत रामचंद्रांनी बाजूला केलाय. लक्ष्मणा काय करू रे? का केलं असशील असं? तू का केलं असशील असं? तो म्हणाला, देवा, मला याची पूर्ण कल्पना आहे की मला आता मृत्यूदंड मिळणार आहे आणि हा मृत्यूदंड मी हसत हसत स्वीकारतोय. मी असं का केलं असेल असा प्रश्न तुम्ही विचारताय. मला माहीत होतं की आत आल्यावर मला मृत्यूदंड मिळणार आहे, पण दुर्वासाने मला शाप दिला होता की मी जर आत गेलो नाही तर क्षणार्धात अयोध्या भस्मसात होऊन जाईल. अयोध्या भस्मसात होण्यापेक्षा एक लक्ष्मण मेलेला परवडला, कारण लक्ष्मण मेला तरी चालेल, अयोध्या जगली पाहिजे हे माझ्या डोक्यात आलं आणि मी आत आलो. मला द्या मृत्यूदंड. गदगदलेल्या स्वरांनी लक्ष्मणाचा हात रामाने हातात घ्यावा आणि म्हणावं, आता कळलं? ते म्हणला, काय? कारण कितीही भावनिक प्रसंग असेल तरी भाऊ हातात घेऊन विचारतोय, आता कळलं? ते म्हणले, काय? मी असा का वागलो? ते ताईंनी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर इथंच मिळून जाईल. मी राजा राम नव्हतो, मी पुत्र राम नव्हतो, मी पती राम नव्हतो, मी बंधू राम नव्हतो, मी होतो राजा राम. आणि राजा रामाचं कर्तव्य आहे की त्याची अयोध्या सुरक्षित राहिली पाहिजे. एक राजा आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी पत्नीचाही त्याग करू शकतो, पुत्राचाही त्याग करू शकतो, बंधूचाही त्याग करू शकतो. हाच असतो राष्ट्रधर्म. आणि असा राष्ट्रधर्म सांभाळणाराच खरा पाळत असतो राजधर्म. असा राजधर्म राष्ट्रासाठी पत्नी पुत्र त्यागून कोण करतोय याची जाणीव तुम्हाला आहे. त्यामुळं रामनवमीच्या दिवशी या राजधर्माचं पालन करणाऱ्या रामाला वंदन करून त्याच्या मार्गातल्या अडचणी दूर करून आपण रामनवमी साजरी करूया. इतकंच. नमस्कार.